आपली तिखट मिठाची पालकपुरी तयार आहे। वेलकम टू फॅमिली फूडीज कट्टा। चला तर मग आज पाहूयात तिखट मिठाची मसाला पालकपुरी। त्यासाठी आपण एक परात घेऊयात आणि त्या परातीमध्ये आपलं एक मोठा बाउल गव्हाचं पीठ काढून घेऊयात। गव्हाचं पीठ त्या परातीत काढून घ्यायचं आहे आणि ते पीठ काढल्यानंतर त्यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस टाकूयात। इथे मी 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे टाकलेली आहे। ओवा आणि जिरेची तुम्ही पावडर सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा अप्रतिम चव येते। त्याचप्रमाणे इथे मी 2 चमचे भाजके पांढरे तीळ घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पिठाने आपली पुरी घट्ट आणि खुसखुशीत व्हायला मदत होते। आणि त्यामध्ये आपण 1 चमचा हा बारीक चिरलेला पालक घालूयात। पालक चांगला बारीक चिरून मी घेतलेला आहे आणि हा ताजा आणि फ्रेश पालक आमच्या शेतातला आहे बरं का। आणि तो पालक हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। ह्यामध्ये हे मसाले आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी हळद आणि अर्धी वाटी चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल घालूयात आणि ते तेल व्यवस्थित त्या पूर्ण पिठाला चोळून घेऊयात। 5 मिनिटं आपल्याला हे तेल व्यवस्थित ह्या पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की आपण मी व्यवस्थित हे तेल त्या पिठाला व्यवस्थित प्रमाणे चोळून घेत आहे आणि हे चांगलं चोळून झाल्यानंतर चांगलं चोळून घ्यायचे। आणि आपण आता हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात। पीठ मळताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, आपल्याला पीठ अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ मळायचं नाहीये। आपण गव्हाचं म्हणजे चपातीचं पीठ ज्याप्रमाणे मळून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजे अगदीच तुम्हाला पातळ किंवा अगदीच घट्ट बनवायचं नाहीये, असं आपली पुरी होईल याप्रमाणे ते पीठ आपल्याला ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेत आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर ते आपल्याला 5 ते 10 मिनिटं मुरायला बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे आपल्या पुरी चांगल्या आणि व्यवस्थित व्हायला मदत होते। ह्या पुरी 10 दिवस चांगल्या टिकतात आणि प्रवासात देखील खायला नेण्यासाठी छान आहेत। आणि आता तर हिवाळ्याचे दिवस आहेत तर थंडीत तर खायला काही मजाच काही और असते। चला मग आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण त्याला 1 चमचा तेल लावून ते परत एकदा व्यवस्थित 5 मिनिटं व्यवस्थित मळून घेऊयात। आणि ते व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपल्याला त्या पिठाचे 2 ते 3 छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे आहेत। आणि 10 मिनिटानंतर आपण त्याच्या छान अशा पुऱ्या लाटायला घेऊयात। तुम्ही पाहू शकता मी 3 गोळे करून घेतलेले आहेत आणि ते 10 मिनिटं मुरायला बाजूला ठेवलेले आहेत। चला तर मग आपलं पीठ मुरसपर्यंत आपण गॅसवर एक कढई ठेवूयात आणि त्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। मी ते कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यावर तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापसपर्यंत आपण आपले जे पीठ आपण 10 मिनिटं मुरायला ठेवलं होतं त्याच्या व्यवस्थित पुऱ्या लाटून घेऊयात। मी ते पुरी लाटायला घेतलेली आहे। आपण चपातीप्रमाणे आपली पुरी लाटू शकतो। आपल्याला पुरी लाटताना काय काळजी घ्यायची आहे की आपल्याला ते अगदीच पातळी लाटायची नाही आहे, अगदीच जाडसर ठेवायची नाही आहे, मध्यम आकाराचं आपण हे लाटलेलं आहे। आणि आता आपण त्याच्या बारीक अशा व्यवस्थित पुऱ्या काढून घेऊयात। एका गोळ्यामध्ये 7 पुऱ्या आरामात आपल्या बनतात। अशा प्रकारे आपल्या एक बाउल पिठामध्ये जवळजवळ 20 ते 25 पुऱ्या तयार होतात। चला तर मग ह्या पुऱ्या आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या तळण्यासाठी तयार आहेत।
आपलं तेल तापलं आहे की नाही हे आता आपण पाहूयात. त्यासाठी मी एक छोटं टाकून बघते. मस्त आपलं तेल तापलेलं आहे आणि आता आपण ह्या तेलामध्ये आपल्या पुऱ्या सोडूयात. तेलामध्ये पुऱ्या सोडताना त्या मंद आचेवर सोडायच्या आहेत. अगदीच मोठा गॅस ठेवायचा नाही आहे. आणि पुरी आपली मस्त खुसखुशीत आणि फुलून तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपली पुरी किती मस्त टम अशी फुगलेली आहे. ह्याचप्रमाणे मी बाकीच्या देखील पुऱ्या व्यवस्थित सोडून तेलामध्ये सोडून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला आपल्या सगळ्या पुऱ्या ह्याच पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. आणि पुरी तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. आपल्याला त्यांचा कलर अगदीच असा डार्क काढायचा नाहीये, थोडा पिवळसर काढायचा आहे. म्हणजेच काय होतं, जेव्हा आपल्या पुऱ्या तयार होतात तेव्हा त्यांचा कलर तेलामुळे मसाल्यांमुळे अजून थोडा बदलू शकतो. म्हणजे त्या अगदीच काळपट दिसू शकतात. त्यामुळे आपल्याला अशा मध्यम व्यवस्थित पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या व्यवस्थित सगळ्या पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत, फुललेल्या आहेत. चला तर मग आपण ह्या सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून घेऊयात आणि त्यांना आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या तळून तयार आहेत. तुम्हाला रेसिपी आवडल्यास फॅमिली फूडीज कट्टा यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की तुमचा एक सबस्क्रायबेशन आणि लाईक आणि शेअर आम्हाला नक्कीच अजून व्हिडिओज बनवायला मोटिवेशन देतं. थँक्यू फॉर वॉचिंग फॅमिली फूडीज कट्टा. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.